हॅलो, अरे अहो मयूरनगर मा साप निघाले. अहो चालू का व्हिडिओ? मित्रांनो नमस्कार, मी आलेलो आहे अंबानेर दरवाजा एरंडोल. तू काय नाव आहे तुझं? जितू पाटील. जितू पाटील पप्पांचं नाव घ्या. जितू पाटील. जितू जगन्नाथ पाटील. जितेंद्र जगन्नाथ पाटील यांच्या घरामध्ये एक साप निघालेला होता. त्यांनी मला अर्धा तास पहिले कॉल आला आणि ते स्वतः पण बोलवायला आले. तर या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये बघू शकतात किती स्वच्छता आहे. बघा तुम्ही, त्यांचं घर बांधकाम चालू आहे म्हणून एवढी स्वच्छता आहे त्यांच्या घरामध्ये. तर अशा स्वच्छतेमध्ये साप येऊन बसतात, तर काळजी घ्या मित्रांनो. आता पाणी पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि या ठिकाणी आशिया खंडातला सर्वात विषारी साप म्हणजे घोणास रसल्स वायपर या ठिकाणी येऊन बसलेला आहे. बघू शकतात आपण. तर मित्रांनो, आपण याला योग्य पद्धतीने रेस्क्यू करणार आहोत. या ठिकाणी घोणस आहे, त्याला आपण आता योग्य पद्धतीने रेस्क्यू करू आणि पर्यावरणामध्ये रिलीज करू. बघू शकता तुम्ही मित्रांनो, घोणस खतरनाक साप आहे या ठिकाणी. चला जर हा साप दुसऱ्या ठिकाणी घुसला तर कठीण काम आहे बरं. असं आहे का? कारण की याला आम्ही हातात पकड. ओ बाय चला रे तो. पिशवी न देखते बाय कसा चेटी जाणार तू तिथे. काय वरती चढतोय. तू भाऊ तुम्ही डायरेक्ट बाहेर निघाव. तुमच्या पाय चप्पल नाही आहे, बाहेर निघतो. हो निघणार आहे सोन्या दिन ना तेव्हा सुद्धा नाही काही ना काही. कारण की या गर्दीमध्ये आले ना तर आम्हाला पसाराच मोडणार पडतो. मला ध्यान ठेवणं पडत शेळी काढणं. तुम्ही काय याच बोलले तसं भाऊ टाकी ना काय हो ते पेट ते उकरले उचलले ते पाय आला तो आला आला आला. चला निघा तुम्ही बाहेर निघा. तिकडे या, तिकडे या. दिसले ना बेवाडा हो थोडस होता तो रे हो. आता नको येऊ रे आधे आडे येतो. पाटणा करे तुम काका असं काय नको ना आलाय गुगल पे कोणी के बाबा विकेना रे. बाबा गुगल दिसतोय का? रे तू आता वय ना रे. बाहेर निघणार बाहेर डायरेक्ट डबा ओपन कर तुमच्या डब्बा माझे इकडं आला. अरे टॉर्च चालू आणि रे चार्जिंग कमी आहे ना. वर झाला वरती जाणार वरती या. वर ते जे कसा जे तो पत्तर ना सटकीन त्या बरोबर एक इकडे आला का? टाकी खाली आला, टाकीच्या खाली आला तो.
येऊ दे काही विषय नाही. येऊ दे जरा टाकीच्या खाली येऊ दे, कुठे येऊ दे. तिकडे गेला आला इकडे बॅटरी चमकामुळे कुठे खेळा मस्त रे ये रे अरे रॉंग साईडला हां पकड जरी आता याला. खाली गेला का तो रेल्वे घेतला बर्नीकडे नको मध्ये आला तो कटक गेला काय माहिती हो ते आई नेमन ठेव फक्त टाकी कशी बदल दो उची बता बर्नी सर हो बोलू जरा बोल ना रे ते घर काढून घेऊन आलो जागा नाही मला चला जय भारत वंदे मातरम. बराच वेळ घेतला या सापाने, बघू शकता तुम्ही, कारण की हा साप असा आहेच म्हणून याला मी वेळ दिला जातो. कारण की हा जर चावला तर त्या ठिकाणी गँग्रीन होणं हे बंधनकारक असतं. त्याच्यामुळे अशा सापांपासून लांब राहा आणि याला अजगर म्हणून पकडण्याचा कोणी प्रयत्न करू नका. आणि या सापावर तंत्र मंत्र जडीबुटी काहीच गोष्टी चालत नाही. तुमच्याकडे कुठलाही मंत्र असो, कुठलाही तंत्र असो, कुठलीही जडीबुटी असो, कुठल्याही जगातली असो, पूर्ण वर्ल्ड मध्ये असो, ती याच्यावर चालत नाही. याच्यावर फक्त अँटी स्नेक व्हेनम या सापाच्या विषापासून जे औषध तयार झालेलं आहे त्याचं इंजेक्शन तुम्हाला द्यावं लागेल. ते सलाईनद्वारे तुम्हाला द्यावं लागेल, तेव्हाच तुमचा जीव वाचू शकतो. मित्रांनो, जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. मुख्य मयूर दादा हॅलो सारखे आहेत सर्प मित्र की त्यांना असे साप चावलेले आहेत, त्यांच्या अंगठा कापला गेलेला आहे, हात कापला गेलेला आहे, पाय कापला गेलेला आहे, अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे हा साप आहे ना, आम्ही कधीच हात लावत नाही याला शक्यतो, पण या ठिकाणी नाईलाजाने हात लावावा लागला. ओके. आणि या सापावर कुठलं तंत्र मंत्र याला कोणाची शपथ गिपत काहीच लागत नाही. हा, फक्त शपथ लागते. कोणाला लागते? माणसाला.